प्रथम दर्शनी पहिल्या सामन्याची री ओढली जाते की काय असं अस्पष्ट चित्र होतं. मात्र स्पष्ट होतंय की धावचीतच्या संभाव्य धोक्यापासून फलंदाज वाचतोय व 2 धावा आदित्यच्या खाती प्राप्त होत आदित्य 2 धावांनी स्वतःचं खातं हे खोलतोय सर. नक्कीच. आणि आता मात्र या ठिकाणी साईड चेंज पंचांकडून घेतलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि नक्कीच एक 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 धाव करता करता नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळते का QC संघाला. स्ट्राईक येण्यामध्ये पाहतोय पण आदित्य आणि गणेश आणि गोलंदाजी मार्कवरती अमोल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोलचा, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू काहीसा समजलेला नाही फलंदाजाला आणि लेग बायच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतात. एक मात्र धाव मिळेल आणि लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या आतापर्यंत 4 धावसंख्या. धावफलकावरती 4 धावसंख्या. नक्की सर काय नेमकं QC संघाची स्ट्रॅटेजी असेल की किती धावांपर्यंत मजल दरमजल मारली पाहिजे आपण यासाठी? सर त्यांची मदार असेल ती आदित्यवर, कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये तो सेट झालेला, शेवटपर्यंत मैदानावर राहून त्याने सामना जिंकून दिलाय. तर दुसऱ्या बाजूनं क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हणून संबोधले जाणारा धावचीतचा प्रकार, त्या धावचीतचा बळी ठरलेला फलंदाज गणेश. पहिल्या सामन्यात मी जरूर चूक केली, आक्रमक खेळी सजविली नाही, धावचीत होऊन माघारी परतलो. मात्र या सामन्यामध्ये मला संधी प्राप्त झाली आहे आणि या दोघांची आक्रमक फटकेबाजी त्यावर पूर्णतः निर्भय असेल तो QC क्रिकेट संघ. मात्र एकंदरीत विचार केल्यास या संघाचा की 4 षटकांमध्ये जवळपास 40 धावांपेक्षा जास्त धावा ह्या आवश्यक असतील या मैदानावर, एवढं मात्र नक्की. नक्कीच. आणि त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये होतोय आणि त्या ठिकाणी अतिशय सुरेख स्विंग अँड मिस झालाय. परंतु काय होते या ठिकाणी चूक होते यष्टी रक्षकाकडून. ज्या ठिकाणी एक धाव यायला नको होती त्या ठिकाणी एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतायत बायच्या स्वरूपात आणि एक धाव मात्र अतिरिक्त नक्कीच मिळणार आहे आणि एक धावेने धावसंख्या पुढे सर केला 8 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला होता, मात्र चेंडू या ठिकाणी स्विंग इन मिस झाला, यष्टीरक्षकाला कळला नाहीये आणि एक मात्र बायच्या स्वरूपात धाव मिळत आहे. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता सर. चेंडूचा टप्पा पडला होता तो डाव्या यष्टीच्या बाहेर, मात्र चेंडूनं वळसा घेत फलंदाजला चकवलं, यष्टीरक्षकालाही या ठिकाणी पूर्णतः निष्प्रभ केलं. परिणाम आपण पाहतोय, ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाऊ शकला असता त्या ठिकाणी एकेरी धावही निघते. ह्या चुका निश्चितपणे होत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं आणि या छोट्या छोट्या चुका टाळणं ही क्रमप्राप्त बाब असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण लक्षात ठेवा, या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे तो म्हणजे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे तुमच्या हातनं घडलेली एखादी चूक या स्पर्धेमधनं तुम्हाला परत माघारीही परतवू शकते. त्यामुळे शक्यतो चुका टाळाव्यात. होणाऱ्या चुकीचं रूपांतर घोडचुकीत होणार नाही याची दक्षता घेत कामगिरी करणारा संघ हा निश्चितपणे या चषकावर आपलं नाव करेल, एवढं मात्र नक्की. नक्कीच. आणि षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्त तर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय पण 8 धावा आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी दाखल झाला शिवराम. वेंगुर्ला तालुक्यातला एक उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू आपण खेळाडू पाहतोय मैदानामध्ये. आता मात्र ज्याच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू दिलाय, आता ते अष्टपैलू कामगिरी जी आहे ही मैदानामध्ये करावी लागणार आहे. आणि शिवराम पाहतोय आपण गोलंदाजी मार्क होती पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी. आणि नक्की शिवरामसाठी या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सर पाहतोय पण शिवराम जसा मैदानात दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी चालू झाली आहे. आणि पहिला चेंडू पाहूया कशा पद्धतीनं अतिशय सुरेख काय चेंडू हाताळला या ठिकाणी. चेंडू निर्धाव विसावतोय, यष्टांवरून चेंडू जातोय, मात्र या ठिकाणी कोणती धाव नाहीये आणि सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. कौतुक करावं लागेल शिवराम याचं, कारण शिवराम जिथनं आलाय तो वेंगुर्ला तालुका आणि त्या वेंगुर्ला तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची क्रिकेटची पंढरी मानली जातं आणि त्या क्रिकेटच्या पंढरीतनं आपण या ठिकाणी तो वारसा घेत आलोय. तो वारशाची उजळण करताना या मैदानावर शिवराम आपल्या नावाची निश्चितपणे झलक दर्शवताना दिसतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तो निश्चितपणे मोहित करतोय, एवढं मात्र नक्की. पहिला चेंडू निर्धाव हा गोलंदाज शिवराम याचा. सज्ज होतोय शिवराम राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं शक्यातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. काय होतं या ठिकाणी यष्टीरक्षक चुकतोय आणि अतिशय सुरेख सुरुवात म्हणता येईल शिवराम याची. आणि चांगला चेंडू होता, मात्र या ठिकाणी निश्चितच बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे.
जवळपास चेंडू हा निर्धाव गेला होता सर, कारण फलंदाज फटका मारताना चकतोय, त्याला चकवून चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय आणि जर यष्टिरक्षकाने हा चेंडू व्यवस्थितरित्या टिपला असता तर एकेर धाव निघू शकली नसती. त्यामुळेच या ठिकाणी स्ट्राईक बदलते, स्ट्राईकवर येतोय तो गणेश. परिणाम किती होतोय ते पहा. या चेंडूवर जर मोठा फटका पाहायला मिळाला तर यष्टिरक्षकाची सुमार अशी कामगिरी ही जीवावर बेतणारी ठरू शकेल ती मार्केटिंग संघासाठी. मात्र असं मी होऊ देणार नाही याची पूर्णतः दक्षता घेत शिवराम गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. कॉमेंट्री बॉक्स यांकडे या शक्यतील पुढील चेंडू फेकण्यासाठी 9 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या वेगानं अचूकतेनं चकित केलं जातंय. ते गणेशला फटका मारण्याचा त्याचा मनसुबा पूर्णपणे उद्ध्वस्त केला जातोय आणि सुरुवातीला जी चूक झाली त्या चुकीची उजळण न करता मी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला पाठीराखा का मानला जातो याची भूमिका वर्तवताना यष्टिरक्षण सुरेख होतंय. यावेळी मात्र चेंडू टोलवावा की सोडून द्यावा, मोठ्या फटक्याच्या नादी जावं की एकेरी धावेसाठी टोलवावं, या दुहेरी संकटामध्ये, या दुहेरी पेचामध्ये गणेश आज चकला जातोय. परिणाम आपण पाहतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही, 9 धावा धावफलकावर. सुरेख असा निर्णय आतापर्यंत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण प्रत्येक चेंडूवर धावांसाठी संघर्ष करण्यासाठी गोलंदाज शिवराम प्रवृत्त करतोय प्रतिस्पर्धी संघाला व एकेरी धावेसाठी संघर्षमय क्रिकेटमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक व्यूहरचना सजवत शिवराम गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, काहीसा आवाज येतोय, मात्र पंच सांगतायत जो आवाज आला होता फलंदाजाच्या हातची बॅट ही जमिनीला स्पर्श करते. चेंडू व फळी यांचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाही. निश्चितपणे समालोचन कक्षामधनं जे चित्र स्पष्ट झालं होतं त्यावर शिक्कामोर्तब करताना पंच सांगतायत जो आवाज जरूर आला होता, मात्र तो आवाज होता चेंडूचा स्पर्श बॅटला न होता बॅटचा स्पर्श जमिनीला झाला आणि त्यातूनच निघालेला आवाज फलंदाजला नामात म्हणून ठरविण्यात आणि 9 धावा धावफलकावर. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि नक्कीच या ठिकाणी काय खिलाडी वृत्ती दाखवली आहे फलंदाज गणेशाने. नक्कीच या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होतं, मात्र या ठिकाणी स्वतः हा मैदान सोडून बाहेर निघालाय आणि अतिशय चांगला या ठिकाणी खेळ गणेश मार्फत पाहायला मिळाला. दरम्यान शिवराम पुन्हा मार्कवरती तयार, अतिशय सुरेख वेगवान भन्नाट मारा करताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावतोय आणि या ठिकाणी षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 9 धावा. कंजूशी गोलंदाजी म्हणजे काय, फलंदाजांवर अंकुश ठेवणारी गोलंदाजी म्हणजे काय, फलंदाजाच्या मनात जी खलबतं चालली आहे त्या खलबत्त्यांना आवर घालणारी, त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवणारी गोलंदाजी म्हणजे काय, या चतुर्सूत्र प्रश्नांच्या उत्तरांना या ठिकाणी सामोरं जात शिवराम एका षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च करतोय, 1 सफलता प्राप्त करतोय व का मला गुणी अष्टपैलू खेळाडू मानलं जातं. एशियन स्टार चषकामध्ये का प्रमुख खेळाडू म्हणून माझ्याकडे या ठिकाणी दृष्टी संकेत केला जातोय याचं उत्तर देताना शिवराम बहारदार कामगिरी करतोय. मैदानावर जाऊया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश. आदित्य फलंदाज, यावेळी मात्र फटका आदित्यच्या माध्यमातून निघतोय. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात त्या क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू विसवला जातोय. क्षेत्ररक्षक मालडी गगनात विरलेल्या चेंडूला झेलात रूपांतर करतोय तो मार्टिन आणि ज्या चेंडूवर षटकाराची अपेक्षा होती फलंदाज आदित्य याला, तो आदित्य मात्र मैदानाच्या बाहेर छिलचित होऊन जातोय. डिंग डांग डिंग डांग डिंग डांग करती है ये मेरी वाली डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग करती है ये मेरी वाली डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग करती है. मुझे व्हाट्सएप ये करता है, लोकेशन चेक करता है, तुम यहाँ पिंड जाना तुम वहाँ पिंड जाना, सारा रोज ये शक करता है. मेरा वाला डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग करता है ये मेरा वाला डिंग डांग. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅटर या ठिकाणी दाखल होतोय. बॅटरचं नाव सांगा संतोष गुराव. आणि त्या दत्ता नॉन स्ट्रायकर होते. दत्ता पाहतोय आपण, तोही नवीन आहे. आणि संतोष आत्ता मात्र या ठिकाणी आदित्यच्या जागी या ठिकाणी येतोय संतोष. पाहूया कशा पद्धतीने संतोष सामना करतोय, कारण दुसऱ्या फेरीचा सामना आहे आणि मोठं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नक्कीच.
पुन्हा एकदा आकोटापाचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागतात मात्र चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय, निर्धाव विसावतोय. नवीन गोलंदाज योगेश, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिलं आपण पाठीमागच्या षटकामध्ये शिवराम याची ज्याने 1 धाव खर्च केली होती आणि आता मात्र योगेश तशाच पद्धतीची पुनरावृत्ती करताना आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. येस समीर सर. डाव्या यष्टीवरचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका हवेत टोलविला जातोय. परत एकदा क्षेत्ररक्षक आपल्या समोर देतो मार्टिन. यावेळी मात्र अंदाज चकतोय, बहुधा काहीशी दुखापत मार्टिनला होते असं वाटतंय. पाणी घेऊन जा, पाणी मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी होता. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक आला होता, थोडासा अंदाज चुकला. उन्हामुळे मला वाटतं सूर्याची किरण त्या ठिकाणी डोळ्यावरती आली असतील आणि तो जो अंदाज आहे तो अंदाज चुकलाय आणि चेंडू सरळ मला वाटतं चेहऱ्यावरती आदळलाय. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे नक्कीच, परंतु खेळ आहे, खेळामध्ये या गोष्टी होत राहणार आहे. अशा पद्धतीच्या घटना घडत असतात, मात्र आपण सगळ्यांनी स्वतःला सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. एक एन्जॉय क्रिकेट म्हणून आपण या ठिकाणी खेळतो, एक आनंद व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण आपल्याला कोणती इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी. नक्कीच इतरही खेळाडूंनी चांगली त्या ठिकाणी खेळाडूवृत्ती दाखवली आहे. नाही बाहेर बाहेर कॅचही महत्त्वाचं आहे, 100 रुपयापेक्षा स्वतःचा जीवही महत्त्वाचा आहे. त्यामुळे बाहेर कॅच घेण्यासाठी एक प्रयत्न करा की त्या येल्लो कपड्याच्या पाठीमागे आलं तरच कॅच घ्या. थोडं पुढे येण्याचा प्रयत्नही करू नका, कारण की दुखापतही होऊ शकते. क्रिकेटपेक्षा स्वतःला जपणं खूप गरजेचं आहे, कारण आपण क्रिकेटर नेहमी खेळणार, पण स्वतःची बॉडी फिजिकल जर तुम्ही चांगलं राहणार पण क्रिकेटही तुम्हाला साथ देणार. तेवढी विनंती आहे की दुखापत जाणवतोय, कुणाला त्रास जाणवतोय तर स्वतःहून बाहेर निघा, दुसऱ्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवा, काही प्रॉब्लेम नाही आहेत. एशियन कंपनीच्या वतीनं आपण त्यांना संधी देणार आहोत, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या एवढीच विनंती असणार आहे. धन्यवाद सर. आणि सरांनी सांगितलेलं असं स्वतःची काळजी घ्या, कारण हे एन्जॉय क्रिकेट आहे, आपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. काळजी घेऊन मात्र सुखरूप आपण आपल्या निवासस्थानी परतायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय का आणि काय होते या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. चेंडू होते सीमा पार चौकार. कमांड डीजे. चल अपना बजा. थँक्यू. पहा तिथे आता काही जण नाचतात, डान्स करतात आणि हे एन्जॉय आज एशियन कंपनीच्या वतीनं असलेली स्पर्धा, तिथे एन्जॉय करतात, काही जण नाचतात. आणि कॅमेरावाल्यांना पकडलं, तुम्हाला सर्वांना कॅमेरामॅनने पकडलंय. त्यांना वाटतं की ते नाचतात पण कॅमेरामॅनने त्यांना पकडलंय. कॅमेरामध्ये सर्व सध्या आहेत, हे दृश्य आहेत, तिथे सर्व डान्स करतात, नाचतात, एन्जॉय करतात आणि मन मुरादपणे आज एन्जॉय जो आहे तो एन्जॉय सुरू आहे. गोलंदाज पण आता रेडी ओव्हर द विकेट. आक्रमण करायचं होतं, बॉल थोडा खाली राहिला आहे आणि प्रभूसरी विकेट अशी आहे की या मैदानावरती काही बॉल पडले तर थोडे खाली राहणार. सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो, थोडा खाली राहणार. काही बॉल उचली घेतात, बाउन्सही होत आहेत. असा एक टप्पा असतो नेहमी कुठल्याही मैदानावरती की जिथे अनपेक्षित बाउन्सही होतो, कधी कधी खाली राहतोय. असं या विकेटवरती आहेत, तिथे काही बॉल पडल्यावरती खाली राहत आहेत तर काही उचली घेत आहेत. नक्कीच आणि ते चित्र या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून अशा पद्धतीचे प्रयत्न. आणि या ठिकाणी काय होतंय, पुन्हा एकदा बॅटचे कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे आणि या ठिकाणी बाद होतोय फलंदाज. कमांड डीजे. थँक्यू. नाही आता देशमुख सरांना सांगतात, तेही सांगतात की मलाही नाचायचं आहे, पण सध्या नाही, आता संध्याकाळी का थोडं कंट्रोल करतायत. प्रत्येकाला वाटतं नाचावं, नाही नाचण्याचा फायदाही आहे. प्रत्येकजण तेच सांगतोय. धावा फलकावरती स्कोर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत 15 धावा.
खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांच्या सांगत एकेरीस 15 धावा. चौथं षटक, शेवटचं षटक, अनिवार्य 6 चेंडू. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. नाही आता हा वरचे शॉट आहेत ते संध्याकाळी वाजवलं तर तो तुम्हाला दिसतील. आता दिवसामध्ये काही वेगळ्या फटाके आहेत ते वाजवण्याचा प्रयत्न. पण यानंतर होणाऱ्या मॅच आहेत टायगर आणि डायमंड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे आहेत. पुढील मॅच तुमचा आहे एका बाजूला टायगरचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला डायमंडचा संघ आहेत. महत्वाची मॅच आहे एशियन टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट डायमंड असणार आहेत. त्यामुळे टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे आहेत. धन्यवाद धनंजय सर. निश्चितपणे आपण जो उल्लेख केला गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही समसमान न्याय देणारी अशी या ठिकाणी खेळपट्टी या ठिकाणी क्युरेटरनं बनवली आहे. आणि मैदानावर ज्या काही जागा आहेत त्यांना स्वीट स्पॉट्स असं म्हटलं जातं. त्या स्वीट स्पॉटना आपल्या नजरेत ठेवणं गरजेचं असतं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं. कारण त्या टप्प्यावर चेंडू हे अनइव्हन बाउन्सप्रमाणे कधी अनपेक्षित उसळी घेतात, कधी खाली राहतात आणि फलंदाजला संभ्रमात पाडतात. त्यामुळे ती जागा हेरणं, स्वीट स्पॉट्स ज्याला म्हटलं जातं, मैदानावरचे खेळपट्टीवरचे ते हेरणं गोलंदाजाकडनं गरजेचं. पाहायचं आहे या ठिकाणी काय कामगिरी करतोय शेवटच्या षटकात तो गोलंदाज. नक्कीच कारण पहिल्या सामन्यामध्ये पहिला जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये तशा पद्धतीची कामगिरी गोलंदाजाकडून केलेली आहे. आणि तो जो काय अनुभव आहे, तो अंदाज जो आहे, तो अंदाजानं त्या अंदाजानं या ठिकाणी तशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही जे म्हणताय सर की स्वीट स्पॉट जो आहे त्या पद्धतीचे स्पॉट जे आहेत ते गोलंदाजांनी नक्कीच या ठिकाणी हेरलेले आहेत. आणि ती कामगिरी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. म्हणून आपण पाहिलं आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 18 चेंडूंवरती फक्त 15 धावा या ठिकाणी QC संघाला मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहतोय आपण मार्केटिंग संघामार्फत प्रत्येक गोलंदाजाने केलेली आहे. आणि त्यामध्ये विशेष कौतुक असेल ते म्हणजे शिवरामचं असणार आहे. आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी दाखल होतोय चौथा मिलिंद. आणि मिलिंद गोळे महाबळेश्वर पासून बिलॉंग करतात हा गोलंदाज. आणि नक्कीच पाहतोय आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला सगळे खेळाडू पाहायला मिळत आहेत. पाठीमागे आपण शिवरामाचा उल्लेख केला होता वेंगुर्ला, म्हणजे जवळजवळ मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते ठिकाण येतं. आणि आता मात्र या ठिकाणी साताऱ्यामधून महाबळेश्वर सारख्या ठिकाणाहून मिलिंद हा नवीन गोलंदाज मात्र दरम्यान या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 17 धावसंख्या. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत समीर सरांकडे. 17 धावा धावफलकावर मैदानावर आपण पाहतोय तो क्षेत्ररक्षक मार्टिन. निश्चितपणे कौतुकास्पद अशी त्याची कामगिरी. जखमी होऊन सुद्धा संघाला माझी गरज आहे आणि ती गरज ओळखून या ठिकाणी संघासाठी भरीव योगदान देण्याच्या दृष्टिकोनातनं मैदानावर तो उतरतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये वाईडचा इशारा पंचांकडनं एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं 18 धावा चौथ्या षटकात या ठिकाणी आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं आखूड टप्प्याचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय, ज्याला या ठिकाणी ऑब्रेक पद्धतीचा चेंडू संबोधला जातो. तसा हा चेंडू इरादा मोठा फटका मारण्याचा, मात्र इरादा सपशेल अपयशी ठरतोय. एकेर धाव निघते, ज्या एकेर धावेने धावफलकावर 20 ही गाठली जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये फटका जातोय तो थर्मॅनच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. या एकेर धावेने धावफलकावर 20 हा आकडा दिसतोय. 20 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचा निर्वाळा 4ही गोलंदाज देताना दिसत आहेत, ते मार्केटिंग संघासाठी. यावेळी सुरेख असा चेंडू यष्टी उद्ध्वस्त केली जाते, यष्टी गुल केली जाते. आणखी एक हादरा बसतोय तो QC क्रिकेट संघाला. ज्या QC क्रिकेट संघानं यापूर्वीच्या सामन्यामध्ये 55 धावांचं आव्हान लिलया पार केलं होतं, तो QC संघ या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र चूक करतोय. आघाडीचे फलंदाज काहीसे निष्प्रभ ठरले, मधली फळी कोसळली आणि याला कारणीभूत कोण असेल तर मार्केटिंग 11 क्रिकेट संघाची बहारदार अशी गोलंदाजी. नक्कीच सर, कारण पहिले सामने प्रथम फेरीचे होते, आता मात्र दुसऱ्या फेरीचे सामने आहे. म्हणजे स्पर्धा थोडी अवघड झाली आहे. स्पर्धा अवघड झाली आहे आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. त्यामुळे आपली कामगिरी आहे ती आपली उजवी कामगिरी ती करावी लागणार आहे. आणि तसं या ठिकाणी आपण पाहतोय की मार्केटिंग संघाने ती आपली उजवी कामगिरी आहे ना ती या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि त्यांना माहिती आहे आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर योग्य कामगिरी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. निश्चितपणे सर, प्रतिस्पर्धी म्हणून आपण उभे ठाकलात, मात्र त्या प्रतिस्पर्ध्याला प्रतिवादी म्हणून आपल्या समोरचा संघ आहे आणि तो तोडीसतोड कामगिरी करतोय. कारण दुसऱ्या फेरीचा हा सामना प्राथमिक फेरीची अडचण ही दूर केल्यानंतर
डाव्याष्टी बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतर धाव निश्चितपणे भर पाडेल यात कोणतीही शंका नाही. एकेरी अवांतर धावेने 21 धावा गडी बाद होत आहेत ते 4. नवीन फलंदाज मैदानावर दिनेश. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर या ठिकाणी डावाची अखेर ही होते. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये म्हणजे आघाडीच्या 4 षटकांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या कर्णधाराच्या निर्णयाला, त्या कर्णधाराच्या विश्वासाला पात्र ठरताना मार्केटिंग क्रिकेट संघाचे आघाडीचे 4 गोलंदाज ते म्हणजे अमोल, त्यानंतर शिवराम, योगेश आणि मिलिंद हे एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या 21 धावांवर रोखतायत. अर्धी बाजी तर जिंकली आहे, मात्र अर्धी बाजी अजूनही बाकी आहे. कारण जी बहारदार कामगिरी आपण गोलंदाजीमध्ये केली ती कामगिरी फलंदाजीमध्ये अपेक्षित. मात्र दुसऱ्या बाजूनं ज्या चुका फलंदाजीमध्ये झाल्या आहेत त्या चुका टाळत गोलंदाजीत एक प्रभावशाली कामगिरी करायची व कमी धावसंख्येचे सामने जे रोमांचक ठरतात त्या रोमांचक सामन्याला आपल्या संघाच्या बाजूनं झुकवायचं या इराद्यानं क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतोय QC संघ. पाहायचंय धावांचा पाठलाग मार्केटिंग संघाकडनं कशा तऱ्हेने होतोय तो. चला टॉस करूयात. एशियन टायगर आणि डायमंड मध्ये टॉस होणार आहेत. थँक्यू. चला टॉस आपण करूयात. एशियन टायगर आणि डायमंड या दोन संघादरम्यान टॉस होणार आहेत. देशमुख सर येतं. देशमुख सरांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहेत. 4 षटकांचा मॅच. एका बाजूला टायगर, दुसऱ्या बाजूला डायमंड. कॉइन या ठिकाणी स्पिन, हेड आणि टेल, छापा आणि काटा. टॉस. टॉस काटा म्हटलंय आणि छापाला टॉस जिंकलाय या ठिकाणी डायमंड टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहेत? डायमंड विन द टॉस. डिसिजन बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय? बॅटिंग म्हणजे आता पहिली मॅच खेळलो, त्याच्यामुळे पहिली मॅच मी जिंकलो आणि खूप ब्रेक मिळाला आहे, त्याच्यामुळे मी प्लेअरला थोडं उशीर करण्यासाठी मी बॅटिंगची ऑर्डर घेतली आहे. बॅटिंग करताना मागच्या मॅचमध्ये एशियन टायगरनं चांगली बॅटिंग केल्यात. त्यांच्यासमोर किती रन बनवण्याचा प्रयत्न? तरी पण माझा 50चा टार्गेटच आहे. 50 धाबा बनवण्यासाठी असा संघामध्ये कुठला खेळाडू आहे जो 50 क्रॉस करू शकतोय? प्रितेश सिगवन, नथुराम बुवड. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. हे होते डायमंडचे कॅप्टन. एशियन टायगर टॉस जिंकलाचं डिसिजन काय असतं? टॉस जिंकला असतं तर निश्चित मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. की निश्चितच की आम्हाला 35 ते 40पर्यंत आम्हाला रोखायचं आहे. कारण की समोर जे टीम आहे, कारण की आपल्या प्रितेश शिगवणचे फलंदाजी पाहिलेले आहेत, त्या फोकस असेल की आम्हाला त्यालाच रोखायचं आहे. तर 35 ते 40पर्यंत रोखणार निश्चितच. टॉस तुमच्या बाजूने नाही लागला, पण मनाच्या दिशेने कॉल लागले आहेत, फिल्डिंग आलेली आहेत. तर आता इथून रोखण्याचा प्रयत्न आपण करणार आहात, त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया. पहिला टॉस पार पडला आणि टॉसमध्ये डायमंड संघाच्या बाजूने टॉस गेला आणि टॉस जिंकून प्रथमतः डायमंडने सांगितलं आम्ही मैदानावरती बॅटिंग करू. टायगरला मैदानावरती करायचं आहे प्रथमतः क्षेत्ररक्षण. मॅच इंटरेस्टिंग असणार आहेत. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जाणार आहोत, तिथे आमचे दोन्ही समालोचक मित्र उपस्थित आहेत. विजयी उद्दिष्ट 22 धावांचं निर्धारित 4 षटकांमध्ये आणि त्या 22 धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची बिनीची जोडी मैदानावर ही गेलेली दिसते. ज्या आत्मविश्वासानं गोलंदाजी केलीस त्या निर्धारानं या ठिकाणी फलंदाजी करणं हे प्राथमिक लक्ष असेल, तर त्या सुरुवातीला चुका झाल्यात फलंदाजी करताना त्या चुका टाळत अचूक टप्प्यावर गोलंदाजी अभिप्रेत असेल.
डाव्या स्ट्रीट बाहेरचा चेंडू जाते तो फाईन लेगच्या दिशेनं. दोन्ही हात समांतर करत पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जोपर्यंत सीमारेषच्या अलगद क्षेत्ररक्षण होतंय. धावा या ठिकाणी पूर्णत्वास नेल्या जात आहेत. त्या अर्थातच या ठिकाणी 2 तर वाईडच्या स्वरूप 2 धावा आणि प्लस वाईट आलाय. 3 धावा आल्यात आणि आधी बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे. 22 धावा वाचवायचे आहेत. 22 वाचवण्यासाठी तुम्हाला तसं नाही करायचं. तिथून तुम्हाला वाईट नाही टाकायचे आहेत. पुन्हा आपण पहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. परंतु आता पंच दर्शवत आहेत या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय. परंतु होतोय नाही होत याची चर्चा सध्या तिथे केली जात आहेत. एक बॉलचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 3 करायच्या आहेत. 22 रन. टार्गेट आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉलवरती हे चित्र आपण पाहतात. क्यूसी आणि खास करून मार्केटिंगमध्ये सुरू असलेला मॅच. मार्केटिंगनं बॉलिंग चांगली केलेत. आता बॅटिंगमध्ये त्यांना 22 धावा करायच्या आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मैदानावरती कंप्लीट केली जातात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 4 वरती. धावफलकावरती 4. दोन बॉलचा केस संपलाय सर. 4 धावा धावफलकावरती लगावल्या. 22चा टार्गेट आहेत. 22 वाचवायचे असतील तर रेग्युलरली इंटरवल मध्ये विकेट घ्यायचे आहेत. पण मार्केटिंग नाही विकेट येणार. मार्केटिंगला माहित आहे आता जास्त काही नाही करायचं. जोखीम जास्त नाही पत्करायची. त्यांना माहित आहे सिंगल डबल घ्यायचे. बिटवीन द गॅप घ्यायचे आणि मोठे पटके नाही खेळत. सर मैदानावरती विचार केला तर 22चा पाठला करताना सिंगलनं धावसंख्या पुढे 5 धावा झाल्या आहेत. आणि निश्चितपणे धनंजय जसं आपण म्हटल्याप्रमाणे स्वतःची विकेट द्यायची नाही. प्रतिस्पर्धी संघाला जेरी सांगायचं. त्या संघाचा आत्मविश्वास खाली खेचायचा आणि त्यानंतर त्या संघाला चुका करण्यास प्रवृत्त करत आपलं उद्दिष्ट सहज साध्य करायचा हा मनसुबा दिसतोय तो मार्केटिंग 11 संघाचा. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटतोय एक खराब दिशाहीन असा चेंडू. जवळपास सामना आम्ही गमावलाय अशी शारीरिक भाषा दिसते ती क्यूसी संघाचे. आणि त्याचेच परिणाम म्हणजे वाईड चेंडू. त्यानंतर निघतायत त्या 2 धावा. एकंदरीत 3 धावा. 13 धावांनी धावफलक वाढतोय तो 8 धावांवर. 22 धावांचं साधं सोपं लक्ष. शारीरिक भाषा या ठिकाणी निश्चितपणे क्यूसी क्रिकेट संघाचं हे सर्व काही अव्यक्त ते व्यक्त करते. यावरनच अंदाज या सामन्याचा निकाल काय लागेल हे स्पष्ट होतोय. नाही डेफिनेटली चांगली गोष्ट आपण छेडली की तिथे माहित आहे आता काय करायचं कशा प्रकारे करायचं. आणि जसा उल्लेख आपण गोलंदाजीचा केलात पण बॅट्समॅनही शहाणे आहेत. ते आता नाही बॅट उचलत. मार्केटिंगनं पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. आता बॅट खाली ठेवतात. माहीत आहेत संघाची कंडिशन परिस्थिती जाणतायत. इथे जास्त काही करायची गरज नाही. माहीत आहेत गोलंदाज आपल्याला धावा एक्स्ट्रा पद्धतीनं देणार हा प्रयत्न मैदानावरती होतोय. आणि कदापि एका आणखीन गोष्टीकडे मी पुन्हा येणार आहेत. षटकातील बॉल फेकून दिले 4 बॉल नंतर धावफलकावरती 8 धावा आहेत. 5वा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा ड्राईव्ह केलाय. सेपांनी ढकलून दिला बॉलला. चेंडू मात्र निघून जाईल. मिडऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या 9 धावा. सर एक गोष्टही असते म्हणजे एखाद्या षटकामध्ये तुम्ही 1 सिक्सर मारून जर त्या ओव्हरमध्ये रन येत असतील तर सिक्सरचा मतलब नसतो. प्रत्येक बॉलवरती किमान 2 धावा घेतल्या तर 12 रन समोरच्यावरती आघातही होऊ शकतो. आणि ते सध्या दिसतंय. फटका खेळलाय. मोठा फटका खेळलाय ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. थँक्यू. धावफलकावरती आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. पहिला षटकाचा खेळ पहिला षटकाचा खेळ संपलाय. आणि धावफलकावरती 13 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्यात. लक्ष अजूनही 9 धावेची गरज आहे. पण सर उलट असतं तर मजा आली असती. 9-18 असतं तर मजा आली असती. पण 18-9 आहे. 18 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. एका साध्या सोप्या विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसतोय तो मार्केटिंग क्रिकेट संघ जो आत्मविश्वास यापूर्वीच्या सामन्यात
क्यूसी संघाकडनं आपणास पाहायला मिळाला होता, त्या आत्मविश्वासाला पूर्णतः गमावलं जात आहे. काहीशी जी दमछाक झाली होती यापूर्वीच्या सामन्यामध्ये, ती दमछाक कारणीभूत ठरते. मैदानावरचं चित्र व्यतीत होण्यासाठी मात्र एकंदरीत मार्केटिंग क्रिकेट संघ सरस ठरतोय आणि या सरस ठरणाऱ्या कामगिरीला रोधक ठरणारी कामगिरी करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातनं गोलंदाज म्हणून कोण येतोय तो पाहायचा आहे. बहुधा गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू गणेश याची वर्णी लागते. 18 चेंडूंचा खेळ बाकी, नाममात्र 9 धावांची आवश्यकता. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. जी परंपरा वाईड चेंडूंची सुरुवातीच्या चेंडूपासनं घातली गेली आदित्यकडनं, त्या कामगिरीवर या ठिकाणी पाऊल ठेवत गोलंदाजीची सुरुवात या ठिकाणी वाईडनं केली जाते. आता 8 धावांची अवघी आवश्यकता व 18 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 18 चेंडू 8 धावा असं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू योग्य असा समाचार घेतला जातोय. चेंडूचा सन्मानपूर्वक शॉट कव्हरला टोलवलं जाते. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय, धीम्या पावलानं एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने आता विजयाचं आव्हान येऊन ठेपते ते अवघ्या 7 धावांचं 17 चेंडूंचा खेळ हा बाकी. 17 बॉलचा खेळ आहे. 7 धावेची गरज आहे आणि आता हा मॅच जो आहे तो मार्केटिंगनं आपला वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. मोठा बडगा खेळायचा प्रयत्न, बॅटची एज घेतला, चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग स्टॉपला. जोपर्यंत येईल बॉलवरती फील्ड करेल बॉलला, तोपर्यंत एक धाव मात्र ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. पुढील मॅच होणार आहे, त्यामुळे टायगर आणि डायमंड आपण रेडी राहा. सेकंड मॅच असणार, सेकंड राऊंड मधील एका बाजूला टायगरचा संघ एशियन टायगर आणि डायमंड मध्ये मॅच होणार आहे. डायमंडनं टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंग करायची आहे ती टीम खास करून एशियन टायगरला. आता ही मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. 16 झाले आहेत, 22चं टार्गेट होतं. 6 धावेची गरज असणार आहे. फटका खेळलाय समोर, लॉंग ऑनला खेळाडू आलाय बॉलवरती, पण त्यांना पाहिलं तर गाडीला योग्य ब्रेक लावलायत, थांबलायत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा येत आहेत. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 18 धावा झालेल्या आहेत. 4 धाव्यांची आता मैदानावरती गरज आहे. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. मोठ्या फटक्याने MS स्टाईलने सामना संपविण्याचा प्रयत्न, मात्र जो टायमिंग अपेक्षित होतं ते टायमिंग अपेक्षित साध्य न झाल्याने केवळ 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत ते शिवरामला. आता 4 धावांची अजूनही आवश्यकता. डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू, स्वीपचा फटका टोलवायचा होता. भली मोठी दरी शॉट फाईन लेग व यष्टीरक्षक यांच्या दरम्यान ती भरून काढायची होती, मात्र चेंडू मर्यादेच्या पलीकडे जातोय. वाईडचा इशारा. आता अवघ्या 3 धावांची गरज येऊन ठेपते. एका साध्या सोप्या विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण हे मार्केटिंग संघाचं आपण या मैदानावर अनुभवतोय. यावेळी मात्र फटका मारण्याचा प्रयत्न फसला होता. यष्टीरक्षकाला झेल टिपण्याची नामी संधी चालून आली होती, मात्र यष्टीरक्षकही झेल सोडतोय. या ठिकाणी गणेशला गडी बाद करण्याची संधी ही हुलकावणी देते. जीवनदान फलंदाजला प्राप्त होते. आता 3 धावांची अजूनही आवश्यकता. मोठा फटका टोलवायचा होता. फटका सजविला जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सहज साध्य होते. तिसरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी फलंदाजाचा. निश्चितपणे मोह हा विजयात परावर्तित होतोय. 3 धावेने तब्बल 10 गडी बाकी ठेवत 2 षटकांचा अवधी आणि या षटकातील 2 चेंडू म्हणजे 14 चेंडूंचा अवधी बाकी ठेवत विजयावर शिक्कामोर्तब होते ते मार्केटिंग क्रिकेट संघाचं. क्यूसी संघाचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येते. मात्र एशियन स्टार्स चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहभाग स्पर्धक संघ म्हणून आपण दिलेलं योगदान निश्चितपणे पुढील आपल्या कामगिरीसाठी लाख लाख शुभेच्छा. मार्केटिंग संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. यानंतर होईल सामना तो टायगर डायमंड. टायगर